कन्नड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीत यश मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे। मिशन ऑफिसर्स अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली मुलं-मुलींची निवड झालेली आहे। तालुक्यातील सुचित्रा पुंडलिक लोंढे हिची वर्धा पोलीस दलात निवड झालेली असून घनश्याम चव्हाण आणि सौरभ दाभाडे याची देखील पोलीसपदी निवड झालेली आहे। साध्या कुटुंबातून येत आई वडिलांनी मोलमजुरी करून मुलांना शिक्षण दिलं आणि त्यांच्या मेहनतीला यश मिळालं। सुचित्राने कन्नड येथे पदवी पूर्ण केल्यानंतर खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिशन ऑफिसर करिअर अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला। संचालक पांडुरंग राठोड, अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तिने आणि इतर विद्यार्थ्यांनी कठोर सराव केला। या यशात आई वडील, नातेवाईक आणि अकॅडमीचे मोठे योगदान असल्याचे सांगितले जात आहे। विशेष म्हणजे मिशन ऑफिसर्स अकॅडमी कडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते, तसेच मुलींसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। या यशामुळे कन्नड तालुक्यात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरावरून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे। जिल्ह्याभरात चर्चा आहे, मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने गाईडलाईन्स करतात, त्या संदर्भात काय सांगू शकता तुम्ही? बघा सर, पहिली गोष्ट म्हणजे चर्चा तर व्हायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टीची चर्चा होते, सर्वांना माहीतच आहे। तर त्यामध्ये चर्चेचं कारण जर ठरलं तर मी आणि माझा भाऊ म्हणजे अंकुश सर आम्ही अहोरात्र विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेत असतो। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस माझं स्वतःचं सब्जेक्ट जर म्हटलं तर मी स्वतः मराठी शिकवतो आणि सर बुद्धिमत्ता आणि मॅथ शिकवतात। विद्यार्थी मित्रांनो, शिकवण्याची पद्धत अशी आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक कानापर्यंत आमचे शब्द त्यांच्यापर्यंत जातात आणि त्यांना सर्व गोष्टी कळतात की बाबा सरांचं नेमकं म्हणणं काय आहे। त्यानंतर सरांचं असं शिकवणे, लहान मुलासारखं शिकवणे। आणि विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही क्लासेसमध्ये गेले, कुठेही गेले तर जर तुम्ही एक उदाहरण जरी घेऊन आले मॅथचं, तर त्या ठिकाणी सोल्युशन तुम्हाला इथल्या इथंच भेटू शकतं। तसं बाकीच्या क्लासेसमध्ये की बा तुम्ही परवा या, केव्हा या हे कारण देत असतात, आमच्याकडे कारण नाहीच। सर तुम्हाला त्याच ठिकाणी तुमचं सोल्युशन उत्तर देऊ शकतात। ओके सर, तुम्ही काही सांगू शकता तुम्ही क्लासेस संदर्भात काही सांगू शकतात का? नाव सांग तुझं? पूजा साईनाथ शिंदे, गाव तुझं? नावडी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर। ओके, मिशन ऑफिसर्समध्ये कधीपासून येते? मला साधारण 8 महिने तरी झाले। कशीच प्रॅक्टिस करते तू? मी स्पर्धा परीक्षा सरळ सेवेची तयारी करत आहे। ओके, तुला मिशन ऑफिसर संदर्भात काय काय सांगू शकते तू? मिशन ऑफिसर्सबद्दल तर खूप असं सपोर्ट आम्हाला या मिशन ऑफिसर्सकडून मिळतो आणि दोन्ही सर एकदम असे ते म्हणतात ना की मेरे दो अनमोल रतन तसे आम्हाला लाभलेले आहेत आणि दोघंही खूप स्मार्ट आहे आणि दोघंही शिकवण्याच्या बाबतीत एक नंबर आहे आणि दोन्ही सरांचे लेक्चर हे मी प्रॉपर करते। ओके, नावडी ते कन्नड हा 10 किलोमीटरचा प्रवास आहे तुझा। कसा प्रकारे प्रवास करते तू? मला सकाळी पप्पा सोडायला येतात आणि बस मग दुपारी जाताना पप्पा सोबतच असतात। आजकालच्या सिच्युएशनमध्ये ते क्लासेसच्या नावाखाली इतर गोष्टी घडतात, त्या संदर्भात मुलींना काय गाईडलाईन्स करू शकते? मी हेच सांगेल की प्रत्येक मुलीनं हे सक्षम असायला हवं, स्वतःची कॅपॅबिलिटी समजून घ्यायला हवी आणि धीट राहायला हवं, मग कोणती वेळ येऊ दे। आता मुलींना आता अनेक प्रकार घडतात, तो महाराष्ट्रामध्ये बघत असेल, तसं कन्नडमध्ये मागाशी एक प्रकरण घडलं होतं, त्या संदर्भात मुलींना तू गाईडलाईन्स कशा प्रकारे करू शकते, कशा प्रकारे केलं पाहिजे त्यावेळेस हँडल? गाईडलाईन्स मी हेच बोलेल की आपला जो रस्ता आहे आपण त्याच अनुषंगाने जायला हवं, रिकामं दुसऱ्या ठिकाणी भरकटत गेल्यापेक्षा आपला जो ध्येय आहे ते गाठण्यासाठी आपण मेहनत करायला हवी। त्यामुळे असं होईल की हे जे रिकामे राडे होतं हे कदाचित होणार नाही मुलींसोबत। धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. आपल्या क्लासेसचं नाव सांगितलं? मिशन ऑफिसर स्पर्धा परीक्षा केंद्र कन्नड. ठीक आहे, हा प्रवास आम्ही इथून 3-4 वर्ष पहिले गुढीपाडवा मराठी नववर्ष दिनाच्या शुभमुहूर्ती सुरू केला होता आणि जशी गुढी उभारते त्या प्रकारे आपल्या क्लासेसनी सुद्धा उंच भरारी घेतली आहे। त्यामध्ये हा छोटासा प्रवास आहे, त्याचा विचार किंवा पायाभरणी जी केली ते माझे मोठे बंधू श्री पांडुरंग बळीराम राठोड सर तेलवाडी, ठीक आहे, यांनी थोडासा एक विचार मांडला। तो विचार त्यांनी फक्त आमच्या कॉलवर थोडी चर्चा झाली, त्यावरून त्यांनी सांगितलं का आपण असं असं करू। ठीक आहे, आम्ही सुद्धा या क्षेत्रात होतो, भरतीची थोडी प्रॅक्टिस केली, भरपूर अपयश आले, यशाने थोड्यावर हुलकावणी दिली, सरांची ॲड बसत नसल्यामुळं ग्राउंड फसफरची मारली, पेपरमध्ये व्यवस्थित होते, NCC त्यांनी एकदम योग्यरित्या प्रकारे पार पाडली, पण थोडंफार काही बॅडलक असल्यामुळे दोघांचं सुद्धा आमचं कुठं काही जमलं नाही, पण त्यांनी जो विचार केला ठीक आहे त्याला मी बी सुद्धा प्रतिसाद दिला आणि इथून 3-4 वर्ष पहिले आम्ही जे क्लासेस सुरुवात केली, पण तो प्रवास इथपर्यंत येईल त्याची थोडीशी बी आम्हाला
म्हणजे एवढं वाटलंच नव्हतं का एवढं मोठं होईल आमचं क्लास. हां, पण त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा जो आहे आमच्यापेक्षा आमच्या मुलांचा आहे, ज्यांनी एवढी मेहनत केली ना. आज आम्हाला जेवढं मोठं झालोय ना, झालो नसतो, सगळं झालंय आमच्या मुलांचाच वाटा याच्यात. आणि येणाऱ्या याच्यात बी खूप धट येणार आहे आपले. तो रिझल्ट आता थोडा पेंडिंग आहे, आलं तर नक्की आपण त्यांना सगळ्यांची परत आतापर्यंत किती रिझल्ट पेंडिंगला तुमचे? आमचे जवळजवळ बघा, मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे सिटी, नवी मुंबई असं सगळं म्हणून जवळजवळ 10 ते 12 रिझल्ट अजून पेंडिंग आहे. 2023 पासून क्लास ओपन झाले तुमचे? 2023 पासून आतापर्यंत किती मुलं भरती झाले आपल्याकडे? आपण 70+ मुलं लावले सर आतापर्यंत. पहिल्याच वर्षी आम्ही 24 जण आर्मीमध्ये लावले, ते नंतर 12 जण, मागच्या वर्षी 2 TA मध्ये, या वर्षी 1 TA मध्ये. नेव्हीमध्ये अजून कोणीच नाही. आपले 3 मुली आज दीड वर्ष झाली सेवा निघून झाली त्यांची. तुम्ही असं माहिती मिळाली तुमच्या क्लासेस संदर्भात की मोफत शिक्षण चालू आहे अनाथ जे मुलं आहे की त्यांचं? जे अनाथ मुलं आहे त्यांना आपण मोफत शिक्षण देतो. आणि ज्यांची परिस्थिती समजा अलकाची, जी आपली ग्रामीण परिस्थिती आहे, त्याच्यात बरेचसे लोक ऊसतोडीवाले आहे सर आपल्या इथं. ओके. ठीक आहे, तर त्यांना आपण असं नाही का फी आजच आला ना आजच पहिल्या दिवशी देईन फी दे. बरेचशाकडे आज जर घ्यायला गेलं तर व्यवसाय बनवून ठेवला लोकांनी. हो. ठीक आहे, सध्या आम्ही त्या मुलांचं म्हणजे जो करू आहे, ज्याच्यात खरं करायची उणीव आहे, त्याला आपण फी मध्ये सवलत देतो सर. ठीक आहे, धन्यवाद. नाव सांग तुझं. नाव माझं घनश्याम देवदास चव्हाण, कुठलं? मी तेलवाडी. तू पोलीस भरतीमध्ये भरती झाला, कुठं प्रॅक्टिस झाली तुझी? मी सराकडे प्रॅक्टिस करायचो. आणि नाव काय क्लासेसचं नाव काय? क्लासेस नाव मिशन ऑफिसर स्पर्धा परीक्षा केंद्र कन्नड. ओके. हां, कधीपासून प्रॅक्टिस करायची तू? मी 2023 पासून सराकडे आलेलो आहे ओके. आणि त्यांच्याकडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस करतो आहे. ज्यावेळेस तू भरती झाला त्यावेळेस घरच्यांचा आनंद कशा प्रकारे व्यक्त केला? सरांचा म्हणा किंवा तू क्लासेस होते, विद्यार्थी, शिक्षक वगैरे, त्यांचे माझा कसं? आनंद एकदम म्हणजे चांगला होता. त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद सरांना झाला की त्यांचा विद्यार्थी पोलीसमध्ये सिलेक्ट झाला याबद्दल. गावातून सत्कार वगैरे, तुला गावातून कौतुक वगैरे होतं त्यावेळेस तुला कसं वाटायचं त्या गोष्टी? हा, तेलवाडी गाव आहे माझं. तिथे माझा सत्कार केला आणि एकदम भारी वाटलं. म्हणजे लोकांना पण वाटलं की हा 18व्या वर्षी पोलीस दलामध्ये दाखल झाला आहे. एकदम भारी आनंद होता. धन्यवाद.